नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम। खरं तर विशाळगड येथील घटनेच्या निषेधार्थ आज बीडमध्ये समस्त मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे। बीडमधील बशीरगंज चौकात एकत्र येत मुस्लिम बांधवांनी निदर्शने केली आहेत। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मुस्लिम बांधवांनी घटनेचा निषेध नोंदवला आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता। या घटनेतील मास्टरमाइंड आणि ज्याचा यात घटनेत समावेश आहे त्यांना अटक केली पाहिजे। जो नवीन कायदा मॉब लिंचिंगचा आहे त्या अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई झाली पाहिजे। तर या घटनेची CIDच्या मार्फत चौकशी करून या घटनेतील मास्टरमाइंड समोर आणावा। जे एकता आणि अखंडता महाराष्ट्रात आहे ती तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला आहे। 2014 नंतर अल्पसंख्याक समाजावर आणि धार्मिक स्थळांवर हल्ले वाढले आहेत। ॲट्रॉसिटी प्रमाणेच एक सुरक्षेचा कायदा पारित करावा अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली आहे। काय म्हणतात मुस्लिम बांधव पाहूया। MIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब, माजी खासदार महाराष्ट्राचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब, महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर गफ्फार कादरी साहेब आणि मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला साहेब यांच्या आदेशावरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये निदर्शने, मोर्चा आणि धरणे आंदोलनाचा कार्यक्रम MIM पक्षाच्या वतीनं जिल्ह्यात आणि तालुक्यात राबवण्यात आला होता। ते आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आज जी कोल्हापूरमध्ये घटना घडली 14 तारखेला, त्या ठिकाणी विशाळगड वरचं अतिक्रमण आणि गजापूर नावाच्या गावाचं हे दोन्ही वेगवेगळे प्रकरण आहेत। जे विशाळगडावर अतिक्रमण आहे ते न्यायप्रविष्ट न्यायालयामध्ये प्रलंबित असलेलं प्रकरण आहे। त्याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही। आणि मला वाटतं की संभाजीराजे भोसले साहेब जे माजी खासदार आहेत भारतीय जनता पार्टीचे, ते या ठिकाणी सत्तेमध्ये आहेत। हसन मुश्रीफ त्या ठिकाणचे पालकमंत्री आहेत आणि ते मागणी करतात की त्या ठिकाणचं अतिक्रमण हटलं पाहिजे। ठीक आहे, हा शासनाचा आणि प्रशासनाचा भाग झाला। त्या ठिकाणी जी घटना घडली विशेषतः गजापूरमध्ये, तर काही जे समाजकंटक ज्यांनी दहशतवादी कृत्य केलं, गजापूरमध्ये मस्जिदीवर हल्ला केला, महिलांवर हल्ला केला, वृद्धांवर हल्ला केला, छोट्या छोट्या बाळावर हल्ला केला, दुकाने तोडफोड करण्यात आली, घरांची तोडफोड करण्यात आली, सगळ्यांना मारहाण करण्यात आली। तर याचा निषेध व्यक्त करण्यासाठी MIM पक्षाच्या वतीनं बशीरगंजमध्ये आम्ही निदर्शने केली। आमची मागणी ही आहे साहेब की जे कोणी त्याच्यामध्ये मास्टरमाइंड आहे, जो कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, जे कोणी त्याच्यामध्ये आरोपी आहे, त्यांना या ठिकाणी अटक केली पाहिजे। त्यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे। जो नवीन कायदा मॉब लिंचिंगचा शासनाने आणलेला आहे त्या अंतर्गत, त्या कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे। या घटनेची CID चौकशी झाली पाहिजे। म्हणजे खऱ्या अर्थाने याच्या पाठीमागचा मास्टरमाइंड कोण आहे तो सगळ्यांच्या लक्षात आला पाहिजे। कारण महाराष्ट्र हा सुफी संतांचा हा महाराष्ट्र आहे, याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे, परंतु काही लोक याला गालबोट लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न करत आहेत। जी एकता आणि अखंडता या महाराष्ट्रामध्ये आहे ती तोडायचा प्रयत्न कोणीतरी जाणीवपूर्वक करतोय का हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। म्हणून आमची मागणी शेवटची ही आहे की ज्या 2014च्या नंतर अल्पसंख्याकावर अत्याचार आणि अन्याय वाढलेले आहेत, धार्मिक स्थळावरचे हल्ले वाढलेले आहेत, त्याच्यामुळे एक अल्पसंख्याकांचा जसं आमच्या मागासवर्गीय बंधूसाठी जो ॲट्रॉसिटी कायदा आहे त्याप्रमाणे एक सुरक्षेचा कायदा आमच्यासाठी करण्यात आला। आम्ही तर आज निदर्शने केली, परंतु आता ही लढाई आम्ही मैदानावर न लढता आम्ही ही लढाई न्यायालयात लढणार आहोत। जे कोणी लोक याच्या पाठीमागे असतील आम्ही त्यांना न्यायालयात खिचू आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, कायदा दिला, त्याच्या अंतर्गत आम्ही कारवाई करू आणि कायद्याला न्याय मागू आम्ही।